मंडळी डे 2 इन सुरगाणा आणि वी आर प्लॅनिंग टू गो टू स्टॅच्यू ऑफ युनिटी. हा सरप्राईज पडून दिलं का मंडळी? धनु तू येते? पहिली ट्रिप पहिली ट्रिप भाऊ फादर नाही, भाऊ फादर नाही येणार आहे. हा भाऊ फादर नाही. किती ना काका? उशीर होईल काका नाही यायला. अच्छा काय बघतो? कशाला एवढं खुन्नस मध्ये बघतो तू? चला काका, आमचे काय म्हणतात, काकांनी पण दुकान बंद केलेलं आहे. त्यांचे मंडळ खूप खूप आभारी आहे का? पांढरा दुकान बंद करून येणं खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. हा चला, वर्षात नाही आपण कुठेतरी जातो आपण, नाही की नाही? जायला पाहिजे की नाही? चला. सो 2 गाड्या आता, एक हेक्टर आहे आणि एक इनोवा आहेत. दोन्ही गाड्या घेऊन आपण निघतो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आता वाजले आहेत 4:30 आणि वाटेत आपण कोणाला तरी पिकअप करणार आहे, हे की नाही? तुम्हाला कळलंच कोणाला तरी पिकअप करणार आहे आपण ते. आणि पोरं डिक्कीत बसलेली आहेत मंडळी. चला, आरुष कुठे? आरुष आरुष चला चला योगेश शेठ, चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अच्छा ओरडले, घाबरतो. बरं सॉरी, भेटू. वाटेत आपल्याला पिकअप करायचं आहे. आपण पिकअप करूया कोणाला तरी, सरप्राईज आहे. गेस करा कोणी. हा गेस करा. बापरे, केवढा मोठा खेळा. मंडळी आपल्या जर्नीला लागला आहे ब्रेक. एवढा मोठा खेळा गेला, एवढा मोठा खेळा गेला. आणि ब्लॉग येते आहे जर्नी ऑफ सोशल. तुम्ही इकडे वा साईडला. जाऊ दे, माझं पण शिकणं होऊन जाईल. बघून घे तू पण. हो, मला म्हणजे मी शिकली आहे पण मी कधी काढलं नाही. टाईट करायचं, हे लूज करायचं, मग गाडी वर उचलायची. हा, हे लूज करून घ्यायचं पहिले. आता टायर फिरत बसणार. काय म्हणतात, याच्यात शिकवलं आम्हाला स्कूलमध्ये, ड्रायव्हिंग स्कूल नाही का ते, त्यात शिकवलं होतं पण एवढं आठवत नाही आता. इमर्जन्सी कधी झालं तर. बापरे जिजू, तुम्ही केवढे हे झाले घामे घुम. गाडी जवळ. तेव्हा आली गाडी दुसरी. गेले नसतील ना? हा पण आली. काय निघालं? साक्षी तिकडे गेली ना, म्हणून झालं. म्हणून झालं. हा तेच सांगत होते मी पण. तो खेळा बघ केवढा आहे, डायरेक्ट हवा येते. कुठं लागला पण? आत्ताच घुसला वाटतं तो. कुठल्या काय खरं नाही. सोमवारचं प्लॅनिंग होतं त्यांचं, ते आजच मिटवून दिलं. ते पण केवढा खेळ आहे, घुसला इथे. बरं सामान या गाडीत नव्हतं. हा ना, हे तर सगळं काढा. मला माहिती तू झोपायसाठी तिकडे गेली.
झोपायसाठी नाही जागा नाही. आता मी डिक्कीत आराम करायला आली काय म्हणतात एसी बी लावत नाही. पुढे पप्पा ना मागच्या शिजू राहिले. मस्त एसी मध्ये बसलो. काय झालं भाऊ, काय झालं काय झालं एवढा काय झालं एवढी शांत का बसले तुम्ही एवढी शांत का बसले का बघतो दिव्या कशा बा दिव्या थांब थोडा वेळ शांत बसलाय ना मग नंतर वळवळ करायला लागला की पाठवतो तिथे स्टॉप करतो. काय बोलतो? काय बोलतो? गोळ्या, 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 गोळ्या. ये देखो, ये. सरप्राईज सरप्राईज रियू बाबा ही झालेला आहे. रियू बाबा आलेला आहे. टकलिया टकलिया रियू बाबा आलेला आहे. चला मंडळी रियूला पिकअप करायचं आहे. सरप्राईज सरप्राईज. हा अरे टकलिया टकलिया का रे गोलू शेट कुठे रमेश कुठे रमेश कुठे रमेश हा नातीत दिलंय. चला 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 मायरा त्या गाडीत आहे. आवरलं का? येस तर मंडळी आपण आहे आता उंबरठणला. म्हणजे जसं की रियांच्या मामाचं गाव आहे हे की नाही. सो रियांच्या मामाच्या गावाला आलोय आपण आता. यशस्वीचं माहेर आहे बाय द वे उंबरठाण. हा रियांच्या मामाचं गाव आहे. वॉशरूमला जायचं का तुम्हाला? नाही नाही नको चहा बी नको आता नको. ते ना पंक्चर गाडी पंक्चर झाली आहे त्याचं काम मला करायचं. हो आहे ना निघतो आता. क्रॉक्स काय करून घेऊन नाही जाणार तुम्ही. तू घरी नव्हता तुम्ही. अरे टकलिया सोड त्याला खाली 1 मिनिट. अरे गुंडिया गुंड्या भाऊ गुंड्या भाऊ गुंड्या भाऊ गुंड्या भाऊ तोंड लपत तू तोंड लपत तू लपत तू गुंड्या भाऊ. चष्मा घे घालून भाऊ. चष्मा घाले की भाऊ छोटा आहे ना हा घाला ना. गुंड्या भाऊ गुंड्या भाऊ. नाही ना टेकू का त्याला इकडे. बॉल ना पाहिलं. गुंड्या भाऊ गुंड्या भाऊ. दिवस आहे ना. अरे अरे बाप रे एवढं ॲटिट्यूड. चष्मा बघा ना किती परफेक्ट बसलाय. एवढं ॲटिट्यूड करे टकलू टकलू टकले येते. चला काय डिनर इकडेच आहे का? हा अच्छा टी ब्रेक आहे का? लिओ लिओ काय चालतोय लिओ. होईल का एवढं साक्षी? हा हा?
चला मंडळी निघूया आपण. ती पण गाडी निघतो, ते पण गाडी निघतो. चला येऊ का? हा चला. इकडनं की इकडनं जायचंय? इकडनं जायचंय का? अच्छा ठीक. हो येतो येतो. चला. मंडळी आपण आता आहे गुजरात मध्ये. महाराष्ट्र सोडलेला आहे आपण आता. किती छान रस्ता लागलाय आणि एकदम भंगी रस्ता लागलेला आहे. कुठे रस्ता छोटा झाला उलट. छोटा रस्ता. पुढे पुढे असेल पुढे. माहिती मी तुम्हाला आता मी माझा प्लॅन सांगतो. आता आम्ही इकडनं चाललो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला आणि आज आम्ही तिथे स्टे करणार आहे आणि उद्या सकाळी आम्ही ते सगळं एक्सप्लोअर करणार आहे. तर आम्ही ऑलरेडी तिथे हॉटेल बिटेल सगळं बुक केलेलं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला मग सगळं त्याचे डिटेल्स शेअर करेल. हॉटेल कसं आहे काय ते पण आम्ही जाऊन बघू कसं आहे ते. फोटोमध्ये सगळं बरं वाटतं. आजकाल खूप अनुभव आला आम्हाला. आजकाल आम्हाला खूप अनुभव आलेले आहेत. हा? गोव्याला होय, होय. त्याच्यामुळे तिकडे गेल्यानंतरच कळेल आपल्याला काय स्टेटस आहे ते. आणि बाय द वे 2 गाड्या घेतलेल्या आहेत पण हीच गाडी कोमाकोमी मध्ये खूप भरून गेलेली ती आहे. गाडी रिकामी आहे. ती गाडी पूर्ण रिकामी आहे. सगळं शांत झालं एकदम. तिची बोलत होते ना म्हणून. अरे जर्नी ऑफ संस्कृती काय करत नाहीये का? नाही हा? का शांत आहे सध्या. सेम होत जातं. हा? अच्छा सेम सेम कंटेंट नको, वेगळं वेगळं पाहिजे. कंटेंट होतं म्हणून नाही. उठला का? उठला कटल्या उठला काय? काय कटले या? लाईट बंद करा. कोण कुत्तंय? एक एक गाई गोठ्यात दिव्यांला दुसरे वाटीत. चला मंडळी 9:15 झालेले आहेत आणि आपण डिनरसाठी हॉल्ट केला आहे. आमचा गुंडूराम झोपलेला आहे. पूर्ण मजा करत आलेला आहे गुंडूराम. हा पूर्ण एन्जॉय केलेला आहे. हा चेअर ना. थांबा 1 मिनिट. कुठे गेला तो? त्यांना विचारलं त्याला चेअर पाहिजे का तुम्हाला? नाही ना. हा घेऊन घ्या ना. तशी त्या चेअर घेते. अजून किती पाहिजे? आहे ना. इथे लावा. इथे या साईडला आहे ना. इकडे चेअर आहे ना. बसा इथे. साक्षी या साईडला लाव चेअर. इकडे सारखा. इकडे हे रिकामी होतं. इथे खूप गर्दी केली आहे. या साईडला या. बघा बसा इथे. चला इकडनं अजून आपल्याला 2 तास आहे. बाय द वे अजून 2 तास आहेत मंडळी. आमचा टायरमुळे जरा गडबड झाली. टायर पंक्चर झाला. त्याच्यामध्ये मग परत थांबलो आम्ही. रिपेअर करायसाठी परत थांबलो. त्याच्यामुळे 1 तास आमचा त्याच्यामध्ये वेस्ट गेला. आता साधारण तरी आम्ही 12:30 वाजतील आपल्याला पोहोचा. 9:30. 1 तास जेवायलाच जाईल आता. पटापट जेवा. पटापट जेवा. फक्त पटापट जेवा बरं. काय? हा काजू मसाला. शेवगाची शेंग आहे. शेंग पिठलं पिठलं भाकरी. तोंड बघ यांची. आणि छान सांगू आपण. हा, छान तर पहिले सांग. छान लागतं दीदी. मला पण छान लस्सी काय मी आज मागवणार होती. आज तर काल पिली ना. काल आम्ही पियालो ना लस्सी. कशी होती चांगली होती. चांगली होती पण क्वांटिटी कमी होती म्हणून. हा मध्ये 20 रुपयात काय पाहिजे. 20 ते 15 असेल. कॅमेरा हा भाऊ. कॅमेरा गुंडे भाऊ. ओरडत नाही. गुंडे भाऊ. गुंडे भाऊ आहे तू. पापड खातो झाली ना तुझी उष्टावं. पापड खातो भाऊ. कशाला एवढी ठसन पाहिजे तुला? अरे भाई काय केलं मी तुझं?
काय केलं थोडा तिकडे मयूर शेठ थोरात ब्लॉग मध्ये दिसलेच पाहिजे ना. ब्लॉग मध्ये हा? ब्लॉग चालू आहे ना म्हणून. नाही आता आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाऊ ते बघा तुम्ही घर बसल्या बघू शकता. घर बसल्या बघून घ्या. चला मंडळी, इथे काय झोळी बांधली जाते आहे. बेबी अरे गुंड्याराम गुंड्याराम गुंड्याराम. अरे ट्रॅक्स नाहीये ही, हेक्टर आहे हेक्टर. हा तुला क्रुझर वाटली का रे? हा रे फ्लॅश चला. चप्पल गेली का तिकडे? प्रियंका समीक्षाच्या चला मंडळी आपण निघूया. एकच मिनिट, मी चप्पल टाक इथे. चला पप्पू चला बंद करू. बंद करा. कामगारांना बंद करा. आपली 7 सीटर नाही, 8-9 सीटर आहे. चला गेला का झोळीत गेला? गेला का गटल्या गेला का? गेला गेला. जोडी बाय श्वेता बायकुळ आम्हाला काही जमलंच नाही. हात ठेवा फक्त. चला आपण निघूया. नाही हात फक्त राहू द्या खाली. दिव्य मी कुठे दाबू नको मग. काय गटल्या? ते बघ गटले. चला चला मंडळी 10:30 झालेली आहेत. 1 तास गेलाय जेवणाला बाहेर नेहमीप्रमाणे. चला काय काय चपात्या उशिरायला जाऊ दे. जेवण तर चांगलं होतं. नीट ठेव गं इकडे तिकडे. चलो डेन्सिटी आहे इथे. हेच बघत होतो आपण हे बघू इकडनं पण आपण सकाळी आलो असतो तर. इकडनं कधी 10 मिनिटावरती. सो आम्ही ऍक्च्युली हे टेंट सिटी बघत होतो, पण हे आम्हाला आहे ना सकाळी यायचं होतं त्या वेळेला. आता ऑलमोस्ट आपण रात्री आलोय, म्हणून आम्ही दुसरं एक हॉटेल बुक केलंय. आणि इथे खूप रिसॉर्ट्स आहेत. खूप आहे का बाजूबाजूला एकदम. हे टेन सिटी मध्ये तारक मेहता वाले पण होते. हो ते तारक मेहताचं. खूप मोठा आहे बरं का हा एरिया. जय हां आमचा रूम आहे इथे 217. झोपले का तुम्ही मंडळी? गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आता आपण जाऊया स्टॅच्यू ऑफ युनिटीला. पहिला ब्रेकफास्ट करायचं आहे आपल्याला. आणि आम्ही जी प्रॉपर्टी जात होतो ती प्रॉपर्टी ही आहे. मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. काय काय चला 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 लवकर. नाही भूक नाही. आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला ते स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायचं ना आपल्याला अजून. छान नको हे बस 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 बस. चला चला लवकर. समीक्षा चला बस करा. आरुष बस कर. चला आपल्याला जायचंय. आपल्याला भरपूर काय बघायचं अजून. चला चला
येस, तर ही प्रॉपर्टी आहे हॉटेल BRG म्हणून आहे आणि ही ना प्रॉपर्टी अगदी स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून अगदीच 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि असे इथे जवळजवळ 150 रूम्स आहेत या हॉटेलमध्ये आणि हे बजेट फ्रेंडली हॉटेल आहे. मग तुम्ही बघाल आम्हाला ना ही एक रूम 1800 रुपयाला गेली होती आणि ती पण AC विदाउट ब्रेकफास्टवाली. तर आता काय करायचं, नाश्ता करूया आपण पहिलं तर. म्हणजे तुम्हाला तर मी रूम दाखवली नव्हती, तर आपण ती रूम बघूया कारण आम्ही ऑलरेडी चेकआउट केला होता. तर मी आता परत वरती जातोय आणि ती रूम तुम्हाला मी दाखवतो. आमची रूम कशी होती, बाय द वे ती AC रूम होती आणि ट्रिपल ऑक्युपन्सीवाली ती रूम आहे आम्ही जी घेतली होती आणि आम्ही एक एक्स्ट्रा बेड टाकला होता. तर ती रूम तुम्हाला दाखवतो. आमची रूम आहे 217 आमची रूम होती. हां, ही बघा ही रूम आहे, मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने. येस, तर मंडळी ही रूम आमची होती 217 आणि ही ट्रिपल ऑक्युपन्सीवाली आहे 1, 2, 3 आणि आम्ही इथे एक्स्ट्रा बेड टाकला होता. रूम मोठी आहे, प्रशस्त आहे आणि असं कंजेस्टेड नाही वाटत आहे. म्हणजे आम्ही 4 जण जरी झोपलो होतो तरी असं गर्दी वाटत नव्हती. इथे बाजूलाच वॉशरूम आहे, ते वॉशरूम आहे, वॉशरूम पण चांगलं आहे आणि प्रॉपर्टी नवीन आहे. आणि बाय द वे हा AC रूम होता. मी तुम्हाला ना खाली त्यांचं रूम टॅरिफ जे आहे ते पण मी तुम्हाला दाखवेलच. आम्ही 4 रूम घेतल्या होत्या, ही पण ही आणि ही, अशा 4 रूम घेतल्या होत्या. तर आता मी तुम्हाला त्याचं रूम टॅरिफ दाखवेन आता. आणि आम्हाला ही रूम 1800 रुपयाला पडली होती ट्रिपल ऑक्युपन्सीवाली आणि आम्ही 600 रुपयाला एक एक्स्ट्रा बेड टाकला होता. तर मला जर विचारायला तुम्ही तर ते एक्स्ट्रा बेड घेण्यापेक्षा एक एक्स्ट्रा रूम घेतलेली बेटर असेल. मी तुम्हाला रूम टॅरिफ दाखवतो. तर मंडळी हे त्यांचं रिसेप्शन एरिया आहे, हा रिसेप्शन एरिया आहे आणि त्याच्या बाजूलाच ना त्यांचं रेस्टॉरंट आहे इथे. आणि आम्ही ते पॅकेजमध्ये घेतलं नव्हतं, म्हणजे ब्रेकफास्ट घेतला नव्हता, तर आम्ही ब्रेकफास्ट बाहेर करणार आहे. चला तर आता आपण निघूया. चलो. मला पण असं वाटत मी अजून म्हटलं त्यांची कोणाशी बोलते का, तर त्यांच्या चला. लेकीने 2 नाही. गणपती बाप्पा. चला, EVM 7ला रेडी आहे, रेडी आहे का? त्याची 2 झोप झाल्या. कोंडूराम. चलो.